सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्णाघाट मिरज येथे भव्य होड्यांची शर्यत शिवसेना युवा नेते माननीय सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माननीय मोहन वनखंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णाघाट मिरज येथे भव्य अशोक होडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून यंदाचे आयोजन अत्यंत उत्तम नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले। या होड्यांच्या शर्यतीत एकूण 13 संघांनी सहभाग घेतला होता। एकूण 6 राऊंड्स खेळवण्यात आले, ज्यामध्ये स्पर्धा सुरुवातीपासूनच अत्यंत चुरशीची झाली। सांगलीवाडी येथील तरुण मराठा बोट क्लब यांनी स्पर्धेमध्ये आघाडी घेत प्रथम क्रमांक पटकावला। त्यानंतर इचलकरंजी येथील वलद विनायक बोट क्लब यांनी दुसरा क्रमांक मिळवला, तर कसबे डिग्रज बोट क्लब यांनी तिसरा क्रमांक पटकावला। या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे प्रथम फेरीपासूनच तरुण मराठा बोट क्लब आघाडीवर होते आणि त्यांनी ती शेवटपर्यंत राखली। दुसऱ्या क्रमांकाच्या बोट आणि त्यांच्यामध्ये बरेच अंतर होते, हे विशेष उल्लेखनीय। कार्यक्रमास महिला व पुरुष नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती। सगळ्यांनी स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतला। पंच कमिटीमध्ये प्रताप जामदार, दत्ता पाटील, दीपक पाटील आणि अमोल भोळाज यांनी उत्तम काम पाहिले। यांचा माननीय मोहन वनखंडे सर व सागरदादा वनखंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सुखवाडी, सांगलीवाडी, कवटेपराम, कवटेसार, डिग्रज, इचलकरंजी आदी भागातील बोट क्लब्सने यात भाग घेतला। कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अत्यंत सुंदर झाले होते। यामुळे संपूर्ण आयोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे। सरांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते आणि त्यांनी स्पर्धेचा आनंद घेतला। आपलं कौशल्यपणाला करतायत। लागला का नाही आडवा गेला यो पासू दे वाचला 3 वड्या आई घालत्यात। सुट्टा निघल तो निघला, सुट्टा निघल तो निघला। सुट्टा आडागली आई चोवली। बंड्या काढते आई घालते। 3 लागली बघ, 2 आई शपथ आई चोवली। चौथ्या पुढे वडी घाल उचल
या स्पर्धा शुभम लय अंतर नाही शुभम उपस्थित सर्व हा जनसमूह आज सागरदादा वनकंडे यांच्या वाढदिवसाचा उपस्थित आहे. आपल्या सगळ्यांचं एकूण 12 संघांनी या स्पर्धेत भाग घेतलेला आहे. मशीन चालव असे हात चालवणारे हे सगळे बोटधारक तुमच्या बड्डे उचल बड्डे उचल बड्डे उचल राहिले सर्व पत्रकार बांधव इलेक्ट्रॉनिक मीडिया कृष्णादादावर उपस्थित आहे. उद्या उचल पुढची ओढी घालते उचल सर्व पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया त्याच्या विरुद्ध त्याला उचलून बसव इथं शिव्या काय लागा सहकार्य करा. पुढे बघा मला 3 नंबर तिने पुढे बघ पुढे अथांग भरून वाहणारा कृष्णामाईचा सागर तसाच आपल्या सगळ्यांच्या मनातला आपला लाडका युवा नेता आपला सागर आणि अजून होळीचा वेग चांगलवाडी निशाण घेऊन येते. ताऱ्यांच्या गडगडाटात त्या क्लबचे स्वागत करा. तरुण मराठा क्लब चांगलवाडी. अलीकडे सांगली पलीकडे चांगलवाडी मध्ये वाहणाऱ्या कृष्णा नदीचा पात्रात तयार झालेला हा क्लब. प्रथम क्रमांकाचं निशाण घेऊन द्वितीय क्रमांकासाठी आपलं निशाण घेण्यासाठी काठावरती होतो. पंचगंगेचा बरोबर विनायक कसबेडी ग्राउंड बोट क्लब आपला शेवटचा व्यवसाय कसबेडी ग्राउंड बोट क्लब कसबेडी ग्राउंड बोट क्लब येतात. कसबेडी ग्राउंड वरदविनायक त्यानंतर गणपती माकुबाईच्या नावाने धन्यवाद.
आज मिरजमधील कृष्णा घाटावरती सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हे बोट स्पर्धेचं होडे स्पर्धेचं 4थं वर्ष होतं आणि आज होडीच्या शर्यती खूप सुंदर पद्धतीनं या अथांग असा पसरलेल्या संत वाहणाऱ्या कृष्णामाईमध्ये पार पडल्या। या होडी स्पर्धेमध्ये आपल्या भागातील 12 होडींनी सहभाग घेतला आणि मला आनंद वाटतोय की खूप काटेकोर नियमाचं पालन करून या स्पर्धा यशस्वी पार पडल्या। यामध्ये संयोजन करण्यासाठी पंच कमिटी म्हणून प्रतापदादा जामदार सांगलवाडी आणि त्यांची सर्व टीम 6 पंच इथं जे नॅशनल लेवलचे काम पाहतात असे इथं उपलब्ध झाले, त्यांचे मनापासून मी आभार मानतोय। या बोट क्लबमध्ये खरं तर आमच्या मिरजकर नागरिकांना धन्यवाद देईन। थोडा तुडुंब असा हा कृष्णामाईचा हा कृष्णाघाट माणसांनी फुललेला होता, थोडा आनंद मिळाला की मला वाटतं हे 4 वर्षामध्ये आता या वर्षीचा हा उच्चांक होता। पावसाचं वातावरण होतं, दुथोडी वाहणारी कृष्णामाई होती आणि त्याच पद्धतीनं दोन्ही काठावरती अथांग पद्धतीनं ही जनता ही शिरोळ आणि मिरजकर नागरिक आले होते। अशाच पद्धतीच्या दरवर्षी या स्पर्धा सागरदादाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्या सुरू केल्या, या अशाच पुढे चालू ठेवण्याचा मानस आहे। हे नियोजन करणारे सागरदादाचे सर्व मित्रमंडळी यांचं मनापासून मी आभार मानतो। धन्यवाद।